ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या या अमृत कालातील दर्शन पूजन करण्यासाठी आपण आपल्याला मानस पूजन करायचं आहे। आपण सर्वांनी पवित्र आसनावर सुखासन घालून बसायचं आहे। चिन्मुद्रा धारण करायचे आहे। डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजा सुरू करायची आहे। या मानस पूजेमध्ये सद्गुरुनाथाचं पूजन आणि सद्गुरुनाथाच्या मुखातून शिवयोग शास्त्र श्रवण, त्यानंतर माऊली बरोबर चर्चा आणि माऊलीनं शेवटी प्रसाद म्हणतील आणि माऊलीच्या पाठीमागे आपण प्रसाद म्हणत आहोत असा भाव ठेवून ही मानस पूजा आपल्याला संपन्न करायची आहे। आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन माऊलीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत। आपण वीरमठ राजूर येथे पोहोचलेले आहोत। मठामध्ये पाऊल टाकताच आपल्याला दिव्यतेचा अनुभव येत आहे। तेथील वातावरणातील प्रसन्नता, वातावरणातील आनंद आपल्याला अनुभूतीला येत आहे। आपलं मन प्रसन्न झालेलं आहे। आपण मठामधील नळाची तुट्टी चालू करून आपले हात पाय मुख स्वच्छ केलेला आहे। आपण मठामधील विभूती कपाळावर धारण केलेली आहे। विभूतीच्या बाजूला परमपूज्य आप्पाचे खडाव ठेवलेले आहेत। त्या खडावाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मठातील बेलाचं वृक्ष आहे, त्या वृक्षाचे शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत 5 पानं प्रत्येकानं तोडलेली आहेत। आणि आता आपण दुसऱ्या मजल्यावर माऊलीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढत आहोत। आपण वरी पोहोचलेलो आहोत। परमपूज्य आप्पा भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीतो जास्वनीळ, आपण दर्शनाला येत आहोत। ही माऊलीच्याही मनामध्ये आतुरता आहे भेटीची आणि आपल्याही मनामध्ये माऊलीच्या दर्शनाची आतुरता आहे। आपण माऊलीचं रूप पाहिलेलं आहे। माऊलीनं कपाळावर सुंदर त्रिपुंड भस्म धारण केलेला आहे, कुंकुम लावलेला आहे। माऊलीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे। माऊलीने पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे। दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा परिधान केलेल्या आहेत। माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत। आम्ही आमच्या सोबत नेलेल्या सुगंधित फुलाची माळ माऊलीच्या गळ्यात घालत आहोत आणि परमपूज्य आप्पा तीच माळ आम्हाला आशीर्वाद रूपाने गळ्यात घालत आहेत। आता आम्ही माऊलीच्या चरणाजवळ बसलो आहोत। आमचा डावा हात माऊलीच्या चरणाखाली धरलेला आहे आणि उजव्या हातानं अभिषेक माऊलीच्या चरणाचा शिवाय नमः शिवाय नमः म्हणत अभिषेक करत आहोत। अभिषेक करून स्वच्छ पांढऱ्या उपरण्यानं आम्ही माऊलीचे चरण पुसलेले आहेत आणि अनुलोम विलोम पद्धतीनं माऊलीला च्या चरणाला भस्म लावलेला आहे।
अंगठ्याला माऊलीच्या हळदी कुंकुम लावून पूजा केलेली आहे आणि आम्ही आणलेले बिल्वपत्र शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणून अर्पण केलेले आहेत. आपण माऊलीची आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत माऊलीच्या चरणी घातला आहे. दंडवत प्रणाम करून आप्पाच्या चरणाजवळ आपण बसलेलो आहोत आणि आप्पाला प्रार्थना करत आहोत. आप्पा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आमचं शरीर, मन, बुद्धी, वाणी आणि अहंकार सर्वस्व तुमच्या चरणी ठेवलेला आहे. आप्पा, तुम्ही आमच्यासाठी परमरहस्य समजायचं नाही म्हणून कर्मब्रह्म संपदा लिहिली, सप्तरत्न गाथा प्रकाशित केली, शिवानंद बोध, स्वयंप्रकाश, अनुभव आनंद, गुरु गीता, बसव पुराण असे अनेक ग्रंथ तुम्ही प्रकाशित केले. केवळ उद्देश आम्ही ते ग्रंथ वाचावे आणि आमचं आत्मकल्याण करून घ्यावं. आणि अथक परिश्रमातून आप्पा तुम्ही शिवयोग शास्त्र ग्रंथ लिहिला. आम्ही तो वाचत आहोत, पण त्या ग्रंथाचा आकलन आमच्या बुद्धीला होत नाही. मन ते समजून घ्यायला असमर्थ आहे. आप्पा, आमच्याकडे अधिकार नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, शमदमादी षटसंपत्ती नाही, मुमुक्षुत्व नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही. केवळ तुमच्या चरणावरलं शुद्ध प्रेम आहे, शुद्ध भाव आहे. आप्पा, हा तुम्ही लिहिलेला शिवाला शिव करणारा, लिंगांग सामरस्य करणारा शिवयोग शास्त्र ग्रंथ तुमच्या मुखातून आम्हाला श्रवण करायचा आहे. आप्पा, तुम्ही आम्हाला सांगा, आमच्यावर कृपा करा. अशी प्रार्थना केल्यानंतर परम दयाळू सद्गुरुनाथांनी प्रसन्न वदनानं स्वीकृती दिलेली आहे. आणि माऊली आम्हाला शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण आप्पाच्या चरणाजवळ बसून तो ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमशादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम श्री गुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आज वीर वैरागिनी अक्क महादेवीची जयंती. अक्क महादेवी म्हणजे परम गुरु भक्त. अक्क महादेवी म्हणजे गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवणारी भक्त. 8व्या वर्षी महादेवीला गुरुलिंग शिवाचार्यांनी दीक्षा दिली, इष्टलिंग दीक्षा दिली आणि दीक्षा देत असताना लग्न लावलं. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे लाविले, ते ध्याता भले एकनिष्ठ. आणि सांगितलं अक्काला, तुझं या इष्टलिंगासोबत लग्न लागलेलं आहे. हा इष्टलिंग शिव हा तुझा पती आहे आणि तू त्याची सती आहेस. गुरुनं सांगितलं आणि शिष्यानं श्रवण केलं आणि हृदयात साठवून ठेवलं. शिव माझा पती आहे, हा लिंग माझा पती आहे आणि मी त्याची सती आहे. आणि अक्का आयुष्यभर त्या इष्टलिंग पूजेत तल्लीन राहिली. कधीही संसारिक पती करावा असा तिच्यात मोह निर्माण झाला नाही. कारण गुरुवचनावर श्रद्धा, गुरुवचनावर निष्ठा. सद्गुरूनं सांगितलं, हा इष्टलिंग हा तुझा पती आहे आणि तू त्याची सती आहेस. रोज आपल्या पतीची पूजा करत आहे. या भावनेतून इष्टलिंग ची पूजा अक्का महादेवी करायची. अक्का एका वचनात म्हणते,
संसाराच्या जाळ्यात मी अडकणार नाही. मी मानवी पतीची पत्नी नाही. माझा पती फक्त चन्न मल्लिकार्जुन आहे, जो शाश्वत आहे आणि अमर आहे. अशी निष्ठा अक्क महादेवी आम्हाला शिकवते की सद्गुरुनाथाच्या शब्दावर विश्वास ठेवल्यानंतर तिनं दुसरं काहीच कुणाच केलं नाही. आई वडिलांनी सांगितलं लग्न कर, त्यावेळेस तिनं सांगितलं. अक्का म्हणाली मुलीचं लग्न एकदाच होत असतं आणि ते माझं लग्न माझ्या गुरुनं माझ्या इष्टलिंगासोबत लावून दिलेलं आहे. आणि राजवैभव, पद, पैसा, श्रीमंती अक्काला कशाचाही मोह झाला नाही. शेवटी अक्कानं वस्त्राचा सुद्धा त्याग केला. अशी वीर वैरागिनी अक्का महादेवीची आज जयंती. त्या जयंती निमित्त गुरु भक्ती कसं करावं याचं आदर्श आपल्या समोर आहे. आणि दुसऱ्या एका महात्म्याची म्हणजे हनुमंतरायाची जयंती. वनात श्रीराम प्रभू वनात असताना रावणानं सीतेचं अपहरण केलं आणि माता सीतेचा शोध घेत प्रभू रामचंद्र फिरत होते, पण काही शोध लागत नव्हता. त्यांनी रामेश्वर लिंगाची स्थापना, रामेश्वर मध्ये रामेश्वर लिंगाची पूजा केली. रामेश्वर लिंगाची पूजा केली आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं. त्यावेळेस नंदीनं हनुमंतरायाचा अवतार घेतला आणि ते प्रभू रामचंद्राच्या मदतीला आले. कपिंद्राचे रूप नंदीने धरिले अभंगामध्ये आहे. आणि असे हनुमंतराय ज्यांनी स्वतःसाठी आयुष्य जगलेच नाहीत, परमेश्वरासाठी प्रत्येक श्वास खर्चिला असे 11वे रुद्र म्हणजे हनुमंतराय. भक्त कसा असावा याचं उदाहरण हनुमंतरायांनी आपल्या आचरणातून घालून दिलं. आणि गुरु भक्ती कशी करावी हे अक्क महादेवीनं गुरुच्या शब्दावर निष्ठा कशी ठेवावी हा आदर्श आपल्या पुढे घालून दिला. या दोन्हीही महान भक्तांना वंदन करून, प्रणिपात करून आपण शिवयोग शास्त्राच्या चिंतनाकडे वळू. कालच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं होतं शिव आपल्या आत्मशक्तीने विश्वरूप झाला. किती तत्वानं शिव विश्वरूप झाला शिवयोग शास्त्र सांगतं. कुणाला सांगता येईल? बोला. ओम नमः 36 तत्वानं 36 तत्वाचा विकास आहे. आध्यात्मिक विकासातून शुद्ध अध्वातील शुद्ध तत्वाचा विकास. शुद्ध ध्वा म्हणजे काय, कोण सांगतंय? शुद्ध विद्या. ओम नमः शिवाय 6 अध्व येतं, त्यापैकी शुद्धोद्वा अध्व एक. मार्ग, अध्व म्हणजे मार्ग. मार्ग. शुद्ध मार्गानं आध्यात्मिक विकासातून शुद्ध मार्गानं शुद्ध तत्वाचा विकास. हे भगवान शिवानं हा विकास करताना ही 5 तत्व मध्ये प्रथम शिव विकसित झाले. त्या 5 तत्वामध्ये शिव विकसित झाल्यानंतर त्या 5ही तत्वामध्ये माया किंवा अज्ञानाचा तिथे स्पर्शही न होता शिव कशाच्या द्वारे विकसित झाले? बोला. ओम नमः शिवाय माया शक्तीद्वारे, विमर्श शक्तीद्वारे. आपल्या विमर्श शक्तीद्वारे शिव पंचतत्वात शुद्ध तत्वात विकसित झाले. विमर्श शक्ती म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का? विमर्श विमर्श शक्ती म्हणजे कासव जसा सगळे इंद्रिय आपले गोळा करून घेतो आणि ज्या वेळेस त्यांना म्हणजे पायही त्याने मोकळे करते, गोळाही करून घेते, तसं
ज्यावेळेस प्रलय करायचा त्यावेळेस ते गोळाही करते आणि हे करायचे असं त्याचं शिवाची विमर्श शक्ती. ओम नमः शिवाय असं मला वाटते. जय गुरुदेव. विमर्श शक्ती म्हणजे अविनाभाव संबंध, साखरेचा आणि गोडीचा संबंध, दीपाचा आणि प्रकाशाचा संबंध, जळाचा आणि रसाचा संबंध, फुलाचा आणि सुगंधाचा संबंध. सुगंधाविना फुल राहील का? दीपाविना प्रकाश राहील का? उष्णतेशिवाय अग्नीची कल्पना करता येईल का? अग्नी आणि उष्णता जसं वेगळे नाहीत, साखर आणि गोडी जशी वेगळे नाहीत, दीप आणि प्रकाश जसा वेगळा नाही, तसं शिव आणि शक्ती वेगळे नाहीत. शिव म्हणजे काय? काल आपण पाहिलेलं होतं. शिव तत्व म्हणजे काय? कुणाला सांगता येईल? बोला. शिव तत्व. निर्गुण निराकार प्रगाढ शांती. शुद्ध चैतन्य, निर्गुण, निराकार, संकल्प विकल्प रहित, अगाध शांती. तेथे मीपणाचाही आभास नाही, केवळ असणे आहे. बस तिथं संकल्प नाही, विकल्प नाही. तिथे शिवाशिवाय दुसरं काहीच नाही. एकमेव शिव, एक एव शिव साक्षात चिदानंदमय विभो, निर्विकारो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकाः. असं ते शुद्ध चैतन्य म्हणजे शिव तत्व. ते विकसित झालं. त्याचं दुसरं तत्व कशातून प्रगट झालं? बोला. शिव विकसित कसा झाला? दुसऱ्या तत्वात कसा आला? माया इच्छा निर्माण झाली त्यांना. इच्छा. शिवाच्या इच्छेला काय म्हणतात? शक्ती. शक्ती. बरोबर आहे कथाई. मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मला विश्वरूप व्हायचं आहे, अशी शिवाची स्फूर्ती म्हणजे पहिली इच्छा. पहिली इच्छा म्हणजे काय? शक्ती आहे. कशासाठी शिवाला विश्व निर्माण करायचे आहे? कुणाला सांगता येईल? हा बोला. कशासाठी अनेक व्हायचं आहे तुम्हाला? आनंदासाठी. 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 शिवाची इच्छा कशासाठी झाली? मी एक आहे, मला देवही व्हायचा आहे, भक्तही व्हायचा आहे, मला गुरुही व्हायचा आहे आणि शिष्यही व्हायचा आहे. यातून मला काय मिळवायचं आहे? आनंद मिळवायचा आहे. तसं जीवही एकटा असताना सुखी असतो, शांत असतो, संकल्प विकल्प रहित असतो आणि त्याला इच्छा होती मी एकटा आहे, मला अनेक व्हायचं आहे. म्हणून जीवाची इच्छा काय होती हो? बोला. जीव शिवातून समजून घेत पुढे जायचं आपल्याला. जीवाची इच्छा काय? एकातून अनेक होणे. त्याच्यासाठी जीव काय करतो? कशाचा विचार करतो? लग्नाचा. लग्नाचा विचार करतो. माझंही छोटस विश्व निर्माण केलं पाहिजे अशी इच्छा, लग्न करण्याची इच्छा, ही जीवाची इच्छा आहे. जीवाचं छोटस विश्व म्हणजे काय? त्याची बायको आणि त्याची लेकरं आणि त्याच्यासाठी जमवलेली छोटी बहुत शेती, बाडी, प्लॉट, संपत्ती, छोट विश्व त्याच. आणि मग शिव पुढे तिसऱ्या तत्वात कसं विकसित होतो? बोला. तिसरं तत्व कोणतं आहे? सदाशिव स्वरूप. सदाशिव. सदाशिव. बरोबर आहे. सदाशिव तत्वात. सदाशिव तत्वात शिव काय करतो? जीवसृष्टी. सदाशिव तत्वामध्ये शिव संकल्प करतो. संपूर्ण जी मी सृष्टी तयार करीन त्या सृष्टीच्या रूपात मला प्रकट व्हायचं आहे. म्हणजे सृष्टीच्या कणकणामध्ये माझं स्वरूप राहिलं पाहिजे असा
शिवाचा संकल्प म्हणजे कोणचं तत्व? सदाशिव तत्व. मग जीव काय संकल्प करतो? आता लग्न केलेलं आहे, मी जे सृष्टी निर्माण करीन, जीवाचा संकल्प बघा. माझे जे मुलं मुली होतील त्याच्यामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे, माझं ते प्रतिबिंब माझे लेकरं असले पाहिजेत, असा जीवाचा संकल्प असतो का नाही? बोला. असतो. असतो. मग आपल्या ठिकाणचं शिवतत्व कोणचं? आपल्या कुटुंबामध्ये प्रकट होणे. शिवतत्व. मी एकटा आहे. शिवतत्व. शक्ती तत्व, मला अनेक व्हायचं आहे. आणि सदाशिव तत्व, माझ्या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मला प्रकट व्हायचं आहे, माझं प्रतिबिंब. कणाकणामध्ये प्रकट व्हायचं. कणाकणामध्ये मला माझं स्वरूप प्रकट करायचं आहे. जसा जीव म्हणतो, मी माझे जे लेकरं होतील त्याच्यामध्ये माझं प्रतिबिंब असलं पाहिजे. ते त्यांचे विचार, त्याचा चेहरा, त्याचं वागणं बोलणं, मी जसं लिंग पूजा करतो तसं माझेही लेकरं केले पाहिजेत, ही अपेक्षा. याला कोणतं तत्व म्हणायचं? तिसरं सदाशिव तत्व. सदाशिव तत्व. शिव शक्ती सदाशिव. आता चौथं तत्व आहे ईश्वर तत्व. शिवानं शुद्ध चैतन्यानं इच्छा व्यक्त केली, मला विश्व निर्माण करायचं आहे. सदाशिव तत्वात येऊन तोच शिव म्हणू लागला, जे विश्व निर्माण करीन त्याच्यात माझं स्वरूप प्रकट करायचं आहे. आणि जे विश्व निर्माण मी करीन त्याचं नियमन, ते विश्व कसं चाललं पाहिजे, त्याचं नियमन आणि नियंत्रण मला करायचं आहे. मला त्याचं शासक व्हायचं आहे, मला ती शासन चालवायचं आहे. म्हणजे ईश्वर तत्व. ईश्वर म्हणजे काय? शासक. जसं कुटुंबातला एक प्रमुख असतो, तो म्हणतो कुटुंब माझ्या विचाराप्रमाणे चाललं पाहिजे. मुलांनी किती वाजता उठलं पाहिजे, अभ्यासाला किती वाजता बसलं पाहिजे, बाहेर जाताना विचारून गेलं पाहिजे. ही घरात नियमन करतो का नाही आपण? बोला. कुटुंब प्रमुखाचं नियमन आणि नियंत्रण असतं का नाही? नियम असतो, नियंत्रण पण असतो. ओम नमः शिवाय. घरात कसं वागायचं हे कुटुंब प्रमुख ठरवतो. तो कुटुंब प्रमुख कुठल्या तत्वात असतो? ईश्वर तत्वात असतो, शासक तत्वात असतो. घरातले सगळे लोक नियमानं वागले पाहिजेत. नाही नियमानं वागले तर त्याचं नियंत्रण काय करायचं, त्याच्यासाठी शिक्षा कोणती ठेवायची, त्याला समज कशी द्यायची, हे तत्व म्हणजे काय? ईश्वर तत्व. ईश्वर तत्व. तसं मी जे विश्व निर्माण करीन, त्या विश्वामध्ये मी जे माझं स्वरूप प्रकट करीन, त्या विश्वाचं नियमन आणि नियंत्रण करण्याची शक्ती माझ्याकडे असेल. म्हणजे हे कोणचं तत्व झालं? ईश्वर तत्व. ईश्वर तत्व समजलं? समजलं का? समजलं समजलं समजलं. सांगाल का ताई काय समजलं? शासक घराचा करता जसा असतो तसं शासक झाला तो भगवान शासन करता. घरात जसं करता पुरुष घरातल्या लोकांनी कसे वागावे याचे नियम बनवतो आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, तसं विश्वातल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे त्याचं नियम आणि नियंत्रण करण्यासाठी शिव काय होतो? ईश्वर तत्वात येतो. आता पुढचं तत्व आहे शुद्ध विद्या. ही 5 तत्व शुद्ध आहेत. येथे मायेचा किंवा अज्ञानाचा या 5ही तत्वामध्ये स्पर्श झालेला नाही. ही शुद्ध सृष्टी आहे. आता शुद्ध विद्या कशाला म्हणायचं? येथे शिवाला जाणीव असते की मी आणि विश्व वेगळे नाही. मी शिव आहे आणि हे विश्व माझे स्वरूप आहे. साधकाला हे ज्ञान असतं की मी चैतन्य स्वरूप आहे आणि हे विश्व हे माझंच स्वरूप आहे. ही अनुभूती म्हणजे काय? शुद्ध तत्व, शुद्ध विद्या. ह्याला काय म्हणायचं? शुद्ध विद्या.
इथं शिवाला काय जाणीव असते? मी आणि हे निर्माण झालेलं विश्व वेगळं नाही. मी शिवच विश्वरूपानं विकसित झालेलो असतो आहे. हे ज्ञान म्हणजे शुद्ध विद्या. लेकरं जर ऐकत नसले तर आपलेच गुणदोष त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आपलं विकसित रूप म्हणजे काय हो संसाराच्या दृष्टीनं बघितलं तर? आपले लेकरं मुलं. मग संत म्हणतात आपले वागणे ते फोल, ठेवी देवावरी बोल, तया बोला कोण पुसे ज्याची चाल नीट नसे. तुम्ही जर चांगलं वागत असाल तर तुमचे लेकरं अवश्य चांगलं वागतील. कारण तुमचं विकसित रूप म्हणजे तुमचे लेकरं आहेत. तुमचं लेकरं आणि तुम्ही वेगळे आहात का तत्वदृष्टीनं पाहिलं तर? बोला. आपलं विकसित रूप म्हणजे काय? आपले लेकरं आहेत. तसं शिव इथं शुद्ध विद्येत म्हणतात, मी जरी हे विश्व निर्माण केलेलं असलं तर मी आणि हे विश्व वेगळं नाही. हे माझं विकसित रूप आहे. मी शिव आहे आणि हे विश्व ही शिवरूप आहे. हे ज्ञान म्हणजे काय? शुद्ध विद्या. समजलं? हो, ते संकल्पामध्ये शुद्ध विद्या प्रदायकम हेच आहे का भौमुख? हा, हो हो हे संकल्पामध्ये आपण पूजेला काय म्हणतो? शुद्ध विद्या गुणातीत कांतम परब्रह्म शांतम सुविद्यादिदैवम भवारण्य लाभम उमानाथमीशम जराजन्मनाशम. हे आपण म्हणतो रोज. तर ती शुद्ध विद्या आहे. आता 5 शुद्ध तत्वात विकसित झालेला शिव कुणाला सांगता येईल? बोला, बोलत चला. समजलं तर पुढे जाण्यात उपयोग आहे. बोला. म्हणजे 5 तत्व आणि एकेकानं विकसित कसे झाले ते सांगायचे का? हो सांगा. पहिले शिव. कसा आहे शिव सांगा. शिव निर्गुण निराकार आणि शुद्ध शुद्ध आणि चैतन्य. प्रगाढ शांतता आहे. तो गुणातीत कांतम आहे. आता म्हणल्याप्रमाणे तो आहे. हा, हा, पुन्हा इच्छेच्या माध्यमातून शक्ती निर्माण झाली. हा. आणि पहिली इच्छा म्हणजे शक्ती. शक्ती, हा, पहिली इच्छा म्हणजे शक्ती निर्माण. हे दुसरं कोणती तत्व झालं इच्छा झाली शिवाला? की आपणही आपलं कुटुंब तयार करावं. हा, मला विश्वरूप व्हायचं आहे ही इच्छा विश्वरूप झाली. व्हायचं. हा, छुट. हा. हा. आणि मग शिव आणि शक्तीच्या नंतर सदाशिव झाला की आपण ह्या विश्वसृष्टीची निर्मिती करावी. ही समजा भगवान शिवाला लहर आली की आपणही आता हे विश्व विकसित व्हावं. हे सदाशिव तत्व झालं. आणि सदाशिव तत्वाच्या विश्वामध्ये आपलं स्वरूप प्रकट व्हावं. विश्वाच्या स्वरूप कणामध्ये आपलं स्वरूप प्रकट प्रकट व्हावं. व्हावं. हा संकल्प म्हणजे सदाशिव तत्व. हा, विराट स्वरूपाचं दर्शन. नाही, हा, त्याचा संकल्प आहे शिवाचा. जे हा, विश्व मी निर्माण करेल त्या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. मीच सदाशिव. विकसित झालो पाहिजे. हा संकल्प म्हणजे सदाशिव सदाशिव तत्व. तत्व. पुढचं आता ईश्वर तत्व. ईश्वरच होतं ना? हा, ईश्वरच आहे. बोला सांगा. ईश्वर तत्व म्हणजे शासन करता. कसं चाललं पाहिजे, कसं काय नाही. आणि तुम्ही आता म्हणत काय देवावरी बोल, आपलं म्हणजे शासन करता झाला ईश्वर तत्वामध्ये. आणि शुद्ध विद्यामध्ये तू आणि मी एक असून ते भगवंताला ते स्वतःमध्ये हे केलं. हे सृष्टी आणि मी वेगळा नाही. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे ते स्वरूप गाणे. शिवरूप गाढे. ही ते कोणती जे विद्या आहे? मानजे भूत ते मानजे भगवंत. शुद्ध विद्या आहे. आणखीन कुणाला सांगता येईल ही शुद्ध 5 तत्व? जय गुरुदेव. हा, बोला. शिव म्हणजे एक तत्व ज्याचं शुद्ध चैतन्य, त्याच्यात कसलीच मलिनता नाही. मी शुद्ध आहे असा भाव, निर्गुण निराकार,
ज्याची जसं प्रगाढ शांती, आनंद, शुद्ध तत्व, तसं निर्मळ एकदम उपस्थित तत्वापासून निर्माण झालेलं हे शिवतत्व आणि शक्ती तत्व, जे आपल्या दोघं मिळून कुटुंब तयार होणे, एकाचे अनेक होणे, हे शक्ती तत्व आणि सदाशिव तत्व. विश्वामध्ये आपलं स्वरूप प्रगट व्हावं म्हणजे सदाशिव संकल्प करतो की या विश्वाचा मी आधार आहे. हे विश्व आपलं कसं आहे, सगळं पंचमहाभूतानं बनलेलं आहे आणि मी याचा आधार सगळ्या विश्वाचा, हे सदाशिव तत्व. आणि ईश्वर तत्व म्हणजे मी त्या कुटुंबाचा शासक, नियम बनविणे आणि त्याचं नियंत्रण करणे, हे ईश्वर तत्व. जसा की आपला घरचा पुरुष असते, घरातल्या लोकांना कसं वागवायचं, त्याचं नियमन कसं करायचं, त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे ईश्वर तत्व. आणि शुद्ध विद्या म्हणजे ते शिवाला जाणीव असते की बाबा मी शिव आहे आणि हे विश्व माझं स्वरूप आहे, हे शिवाची जाणीव म्हणजे शुद्ध विद्या. विश्व हे वेगळं नाही आणि मी हे वेगळं नाही, हे शुद्ध विद्या. जसं की जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. जय गुरुदेव. हे 5 तत्व सर्वांना समजले, शुद्ध तत्व. आता पुढं डॉक्टर ताई क्लिअर झालं? हो हो भाऊ, खूप छान पंच- क्लिअर झालं. हा, 5 शुद्ध तत्व सगळे आले लक्षात. हो हो. आता पुढं हे आपण काय पाहिलं, आध्यात्मिक विकासातून शुद्ध ध्वातील शुद्ध तत्वाचा विकास म्हणजे आध्यात्मिक सृष्टी निर्माण झाली. आता आदिदैविकातून मिश्रत्वाचा विकास. आता इथे शुद्ध चैतन्य आणि मायेचे मिश्रण असते. हे किती आता शुद्ध आणि अशुद्ध तत्व मिश्रण 7 तत्व आहे तिथं. आता 7 तत्व कोणकोणते आहेत? पहिलं आहे शुद्ध विद्येनंतर माया शक्तीचे कार्य चालू होते. येथे शिव स्वतःवर काही बंधने घालून घेतो. आता माया म्हणजे काय? शिवाची शक्तीच आहे. हे मूळ कारण आहे शिवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाचा विसर पाडते. स्वतः अमर्याद असूनही स्वतःला मर्यादित करते. तिचं नाव काय? माया. शिवाची जी अशी शक्ती आहे, 2 माया शक्ती आहेत शिवाच्या. एक ऊर्ध्व माया आणि दुसरी अधो माया. एक माया संसाराकडे घेऊन जाते आणि एक माया शिवाकडे घेऊन जाते. जी शिवाकडे घेऊन जाते तिला काय म्हणायचं? ऊर्ध्व माया. आणि संसारात गुंतवते त्या मायेला काय म्हणायचं? अधो माया. मायेचे 2 प्रकार सांगता येतील? बोला. ऊर्ध्व माया आणि अधो माया. ऊर्ध्व माया कशाला म्हणता येईल? शिवाकडे घेऊन जाणारे मायेला. शिवाकडे घेऊन जाणारी ऊर्ध्व माया. आणि संसारात गुंतवणारी कोणती माया? आधव माया. अधो माया. मग आपण कोणती माया आहोत? आपण आधव. करावा हा? विचार. करावा आधो. विचार. आपण शक्तीचे स्वरूप आहात. घरच्या लोकाला कुणाकडे घेऊन जायची जबाबदारी आपल्याकडे? बोला. ईश्वराकडे घेऊन जायचं आहे का संसारात गुंतवायचे? अजून शेजाऱ्याच्या घरी हे आलं, शेजाऱ्याच्या घरी ते आलं, आपल्या बी घरी पाहिजे, मग त्यांना अजून भ्रष्टाचार करायला बाहेर मोकळा. कोणती माया व्हायची आपल्याला? शिवाकडे जाण्याची माया, ऊर्ध्व माया. ऊर्ध्व माया. आणि जी माया संसारात गुंतवते, आपल्या पतीलाही पूजा कर म्हणत नाही, शिवपाठ वाचायला सांगत नाही, काय परमार्थ करून काय उपयोग आहे, काय फायदा आहे, असं जे म्हणते ती कोणती माया झाली? अधो माया.
आधो माया. आणि जी म्हणते सकाळी उठलं पाहिजे, तुम्ही स्नान केलं पाहिजे, पूजा घेतली पाहिजे, पूजा केली पाहिजे, तुम्ही दीक्षा घेतली नाही तर गुरुकडे घेऊन गेलं पाहिजे, त्यांना दीक्षा दिली पाहिजे, ही माया कोणती होते? ऊर्ध्व माया. ती माया शक्ती त्या घराचा उद्धार करते. आपला तर उद्धार करतेच करते. आपण तारुणी तारी तुझे याते. आपण तारुणी तारी तुझी याते. अशी माया शक्ती आपण आहात का? आहात. म्हणूनच तुम्ही शिवयोग शास्त्राच्या पाठात आहात. भगवंताची कृपा आहे, तुम्हाला ऊर्ध्व मायेमध्ये ठेवलेला आहे. संसारात असूनही त्या संसाराच्या पलीकड तुम्ही तर स्वतः जाणारच आहात आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्या शिवपदाची आत्मानुभूती करून देणारी माया. या शुद्ध अशुद्ध तत्वे 7 आहेत. त्याच्यातली पहिली माया पहिलं तत्व कोणचं आहे? माया. आणि जास्तीत जास्त आधो मायाची उदाहरणं जगात आपल्याला सापडतात. बरोबर आहे का नाही? आधो मायेची उदाहरणं सापडतात. संसारात गुंतवणारीच माया जास्त असते. ही माया शिवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाचा विसर पाडते. आणि ह्या मायेचे किती शस्त्र आहेत माहित आहे का? एकटे येत नाही ही माया, आधो माया. 5 लोकाला घेऊन येते बरोबर, 5 लेकर बरोबर घेऊन येते. आणि ह्याची 5 शस्त्रे कोणती माहित आहे का? कुणाला सांगता येईल का? बोला. या आधो मायेचे 5 शस्त्र कोणते आहेत? अहंकार, लोभ, अहंकार, लोभ, आशा. नाही देवा. काम करत जाऊ. या मायेचे 5 शस्त्र म्हणजे 5 कंचुके. कला, विद्या, राग, काल, नियती. हे 5 कंचुक आहेत. हे जीवाला बंधनात पाडतात. ही माया का करते? अरे तू जीव आहेस, देव वेगळा, तू वेगळा. इथं आलास 4 पैसे कमी हो, बंगला बांध, BMW, फॉर्च्युनर गाडी घे, मौज कर, असं माया सांगते. आणि शिव आणि तू वेगळा आहेस ही भासवणारी गोष्ट म्हणजे कोणती? आधो माया. आणि हिचे 5 तत्व आहेत पुढं. कोणकोणते? 5 कंचुके. कला म्हणजे काय? झालंय मागे आपलं हे. तरी आणखीन एकदा सांगतो, कला म्हणजे शिव कसा आहे हो? सर्व करता आहे, सर्व करता, सर्व शक्तिमान आहे, सर्व विश्वाची निर्मिती करणारा शिव. तो स्वतःला एका 3.5 हाताच्या देहामध्ये बांधून घेतो आणि म्हणतो मी देह आहे, स्वतः मर्यादित होतो. या कला कंचुकामुळे सर्व शक्तिमान असूनही स्वतःला मर्यादित समजतो. या 2 हातानं किती करावं? त्याला मर्यादा आहे. कार्यशक्तीची मर्यादा येते. तो ठराविकच गोष्टी करू शकतो कारण तो स्वतःला देह समजतो. आणि अल्पकर्ता, सर्व करता नाही, मी अल्पकर्ता आहे, माझी अल्प शक्ती आहे म्हणतो. माझ्या अल्प बुद्धीला कळल ते सांगतो, माझ्या अल्प शक्तीनं करल होईल तेवढं काम करतो, कारण मी सर्व करता देव नाही. हे पहिलं कंचुक काय? त्याचं नाव कला. लक्षात ठेवा बरं, विचारणार आहे पुन्हा. कला, कला म्हणजे काय? लगेच एकदा सांगा. कुणाला सांगता येईल? कला. कला म्हणजे सर्व शक्तिवान करता आहे परंतु स्वतःला अल्प करता समजतो, त्याला कला म्हणावे. ओम नमः शिवाय. मी देह आहे, 3.5 हातापुरता देह आहे, माझी शक्ती कमी आहे, मी 2 हाताने किती काम करणार, असं सर्व करता असलेलं चैतन्य स्वतःला अल्प करता मानू लागतं. आणि कला ह्या कवचामुळे, कंचुकामुळे मर्यादित होतं. दुसरं कंचुक कोणतं आहे? विद्या. विद्या म्हणजे आपण ज्ञान स्वरूप आहोत. आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. शिव कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे.
आणि हे शिवतत्व सर्वज्ञ अर्थात सर्व काही जाणणार असतं, पण या विद्या पंचुकामुळे तो स्वतःला अल्पज्ञ समजू लागतो. स्वस्वरूपाचा विसर पडल्यामुळे केवळ ठराविक विषयाचेच इंद्रियाद्वारे त्याला होणारे ज्ञान होते. मी डोळ्यानं पाहिलं तेवढंच खरं म्हणतो, हातानं स्पर्श केलेली वस्तूच खरी म्हणतो, कानानं ऐकलेलंच खरं म्हणतो. अहो सर्वज्ञ शिव कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्व काही जाणणारा आहे, विश्वाचा निर्माताच तो आहे. पण या विद्या पंचुकामुळे त्याला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला, अधोमायेत आला आणि त्याच्यावर विद्या तत्वाचा पगडा पडला आणि म्हणू लागतो, मी काय हो, माझी अल्पबुद्धी आहे, अल्पबुद्धीनं मी सांगायचा प्रयत्न करतो, मला तेवढं काही कळत नाही. हे स्वतःचा विसर पडल्यामुळे तो असं बोलतो. आपण म्हणतो का नाही, माझी अल्पबुद्धी आहे, माझ्या अल्पबुद्धीला कळल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते किंवा करतो. हे कुठल्या तत्वामुळे आपण म्हणतो? बोला. विद्या कंचुकामुळे म्हणतो आपण. विद्या कंचुक. तर विद्या कंचुक कसं बांधतंय आपल्याला? शिव हे आपल्याला माहिती की शिव हे ज्ञान स्वरूप आहे. पण आपण विद्या कंचुकामुळे, आत्मा पण सर्वज्ञ आहे, पण विद्या ह्या कंचुकामुळे आपल्याला आवरण घातल्यामुळे आपल्याला काय वाटते की मी अल्पज्ञ आहे. खरं तर आपण सर्वज्ञ आहोत, पण आपण स्वतःला विद्या कंचुकामुळे अल्पज्ञ समजून आपण जे काही आपलं आचरण किंवा वर्तणूक करतो तर की मी अल्पबुद्धी आहे, मला हे जमणार नाही, मला हे येत नाही. शॉर्टकट मध्ये मला वाटते की न्यूनगंड स्वतःमध्ये इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स असते ना, तर ते विद्या कंचुक आहे. तर भाऊ मी तुम्ही सांगितल्यानंतर ना, म्हणजे आपल्याला येत नाही असं समजायचंच नाही, आपल्याला सगळं सर्वज्ञ आहोत हेच आपण दृढ निश्चय करायचा भाऊ. जय गुरुदेव. हाच अभ्यास करायचा आहे आपल्याला. मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, विश्वातल्या कणाकणामध्ये भरलेलं चैतन्य मीच आहे, सृष्टी विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. हा सतत आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्या म्हणजे सर्वज्ञ, सर्व काही जाणणार चैतन्य असूनही या विद्या कंचुकामुळं अल्पज्ञ समजतो, मला काही कळत नाही, माझ्या अल्पबुद्धीला जेवढं कळल तेवढं मी प्रवचन करतो, माझ्या अल्पबुद्धीला कळल तेवढं मी कीर्तन करतो, असं आपण जे म्हणतो ते कशामुळं म्हणतो? तर विद्या या कंचुकामुळं आपण स्वतःवर घातलेलं बंधन आहे, त्या अधोमायेचा आपल्यावर पगडा पडलेला आहे. समजलं सगळ्यांना विद्या तत्व, विद्या कंचुक? कळालं का? बोला. विद्या कंचुक कळालं का? हो हो कळालं. हो, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, सर्वज्ञ आहे, पण स्वरूपाचा विसर पडल्यामुळे तो आपल्याला अल्प समजतो आणि माझी बुद्धी अल्प आहे असे म्हणतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आवाज. जय गुरुदेव. जय गुरुदेव. म्यूट चालूच राहील तर माझं तुम्ही बोलताना. तर आत्मा पूर्ण तृप्त आहे. तिसरं तत्व राग, तृप्तीवर मर्यादा येते. शिवतत्व आपलं आत्मतत्व पूर्ण तृप्त आहे, पूर्ण काम आहे, त्याला काही मिळवायची चिंता नाही ना, त्याला काही गमवायची भीती नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यूही नाही. तो जन्म मृत्यूचा साक्षी आहे, तो सुख दुःखाचा साक्षी आहे, तो तहान भुकेचा साक्षी आहे, तो मान अपमानाचा साक्षी आहे, तो द्वंद्वातीतम आहे, तो गगन सदृश्यम आहे. असा शिव, असा आत्मा पूर्ण तृप्त आहे, पण राग कंचुकामुळे मनात अपूर्णतेची भावना निर्माण होते आणि बाह्य वस्तूकडे आकर्षित होतो. घरात सगळं सौंदर्य भरलेलं आहे, पण ते मिळालं तर बरं आहे म्हणतो. ह्याला काय म्हणायचं? अपूर्णतेची भावना. आपलं 2 मजली घर प्रशस्त आहे, पण दुसऱ्याचं 4 मजली घर बघून त्याला वाटतं माझंही 4 मजली घर झालं तर बरं होईल.
ही राग कंचुकामुळं अपूर्णतेची भावना होते आणि जीव बाह्य वस्तूकडे आकर्षित होतो. ही गाडी मिळालं तर बरं होईल, असं घर मिळालं तर बरं होईल. इच्छा त्याच्या संपतच नाहीत. अनंत इच्छा, अनंत वासनेमध्ये अडकतो. मला हे हवे, मला ते हवे, अशा इच्छेच्या जाळ्यात अडकतो आणि वासनेमध्ये त्याचा मृत्यू होतो. आणि जन्माशी कारण वासना हे मूळ, सदा खळखळत जन्म ठेपा. तर राग तत्व आपल्या तृप्तीवर, आपल्या पूर्ण कामावर मर्यादा आणतं आणि आपल्याला बंधनात टाकतं. तर राग तत्व कशाला म्हणतात सांगता येईल? बोला. जय गुरुदेव. हा बोला. जेव्हा शिवानी सृष्टी निर्माण केली तेव्हा आप्पा सांगतात, मी आप्पांच्या प्रवचनातून ऐकलं की आप्पा म्हणतात की शिवानी 770 शिवगण उत्पन्न केले आणि ते कसे होते तर नित्य तृप्त. म्हणजे शिव हे नित्य तृप्त आहे. पण राग या कंचुकामुळे आपल्याला आपण आवरण घातल्यामुळे आपल्याला स्वतःला आपण अपूर्णतेची भावना येते. आपण अपूर्ण आहेत, तृप्त नाही येत आपण. क्षुधा तृष्णा, सुख दुःख, मान अपमान, म्हणजे हे सगळं अपूर्णतेची भावना आपल्या, तेच राग कंचुक. आपण पूर्ण तृप्त आहोत, आपण शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत, आपणच जर विश्वव्यापक आहोत, सर्वांमध्ये जर आपणच आहोत, तर माझ्या उजव्या हाताला माझ्या डाव्या हाताचं आकर्षण होईल का? माझ्या उजव्या हाताला माझ्या डाव्या हाताचं आकर्षण होईल का? होईल का? बोला. तसं सर्वांमध्ये जर मीच आहे तर माझं मला आकर्षण व्हायची गरजच नाही. हे मी विसरल्यामुळं मला ते पाहिजे, मला ते मिळालं तर बरं होईल, हे पाहिजे 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 मध्ये अडकतो. म्हणजे हे कोणतं कंचुक आहे? राग कंचुक. आपल्या तृप्तीवर मर्यादा येते. खरं बघितलं तर आपण पूर्ण आनंद स्वरूप आहोत. आपल्याला काहीही मिळवायचं नाही. आपण नित्य तृप्त, नित्य मुक्त आहोत. आप्पाला मडिवाळ आप्पाने सांगितलं, तू शिव आहेस, तुला कुणाकडेही 1 रुपया दक्षिणा मागायची. आप्पानं गुरुवचनावर विश्वास ठेवला आणि आयुष्यभर ते आपल्या आनंद स्वरूपात राहिले आणि त्यांना काहीही कमी पडलं नाही. कारण अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धेची देख लप्पे जीवा, म्हणून हो त्याचे टाकून चिंतन करावे स्मरण शंकराचे. हा देह गुरुला अर्पण करायचा आहे आणि गुरुकडून जे गुरु या देहाकडून जे काम करून घेतील ते काम करायचं. आप्पाने तेवढी ग्रंथ संपदा लिहिली, संशोधन केलं, पण हे कार्य माऊलीनं माझ्याकडून करून घेतलं आहे, मी काहीही केलं नाही असं नेहमी आप्पा म्हणायचे. कधीच आप्पानं कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही, हे आचरणातून शिकवलं. आपण एखादी छोटी गोष्ट करावी आणि मी केलो म्हणत सुटावं. यातून आपली अपूर्णता लक्षात येते. आपण कसे आहोत? पूर्ण आनंद स्वरूप आहोत, पूर्ण तृप्त आहोत. आता आपल्याला काहीही मिळवायचं नाही. अशा भावात राहणं, अशा भावात राहून सद्गुरुनाथ या देहाकडून जे काम करून घेतील ते घेतील, मी काही करत नाही. चूक बरोबर गुरु माऊलीला माहीत. कारण गुरु माऊली जर माझ्या देहाकडून काम करून घेत असतील तर या देहाकडून चुकीचं काम होईल का? बोला. होईल का? नाही होणार. ओम. नाही होणार. असं समर्पण करून या संसारात राहायचं आहे. फायदा झाला गुरु माऊलीचा, तोटा झाला गुरु माऊलीचा. त्या दुकानातला मुनीम जसा राहतो मालकाचं दुकान आहे म्हणून, तसा आपला संसार, मुले बाळे सर्व काही त्या गुरु माऊलीचे आहेत. फक्त त्यांनी दिलेलं कार्य, तुम्हाला डॉक्टर म्हणून काम करायचं कार्य दिलंय, तुम्ही डॉक्टर म्हणून काम करा. हे कार्य कोणाचं आहे? गुरु माऊलीचं आहे. पेशंटच्या रूपामध्ये कोण आहे? तो शिव आहे, त्याची सेवा आहे. तुम्ही दुकानदार आहात, व्यापारी आहात, तर तुमचं ग्राहक हे तुमचा देव आहे. या भावनेतून त्याची सेवा करणं. सेवा करणारा शिव, सेवा करून घेणारा शिव आणि सेवेची वस्तू शिवच. या भावातून जर आपण संसारिक कार्य केले तर राग या कंचुकातून आपण काय होऊ? मुक्त होऊ. पुढचं तत्व आहे काल. नित्य तत्वावर मर्यादा.
आत्मा कसा आहे? नित्य आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. तो काळाच्या पलीकडे असलेला महाकाल आहे. पण आपण काय म्हणतो? स्वतःला देह समजतो. मी जन्मलो आहे, मी तरुण झालो आहे, मी म्हातारा होत आहे, मी एके दिवशी मरणार आहे. काय म्हणतो? मर्यादित करून घेतो आणि मृत्यूची भीती बाळगतो. याला काय म्हणायचं? कालकंचुक. त्याच्या कोणत्या तत्वावर मर्यादा आली? नित्य तत्वावर. तर काल कशाला म्हणायचं सांगता येईल? बोला बोला, वेळ चाललाय, बोला. समजलं नाही काल? आणखीन एकदा सांगू. काल म्हणजे आत्मा, शिव, नित्य स्वरूप आहे. नित्य म्हणजे ज्याचा जन्मही होत नाही आणि ज्याचा मृत्यूही होत नाही, असा अखंड सतचित आनंद स्वरूप आपण आहोत. पण स्वतःला देह मानल्यामुळे आपल्याला मृत्यूची भीती वाटते आणि मृत्यूची भीती वाटल्यामुळे आपण कालाच्या पगड्यात सापडतो. उभारुनी काळ हात. बोला, कालतत्व सांगा. डॉक्टर ताई, कालतत्व सांगा. जय गुरुदेव भाऊ. जय गुरुदेव. काल काल म्हणजे कालकंचुक म्हणजे शिव कसा आहे? नित्य आहे. आपला आत्मा पण नित्य आहे. पण आपण कालकंचुकाच्या आवरणामुळे, कालकंचुकामुळे आपण स्वतःला देह मानतो आणि त्यामुळे आपण स्वतःला अनित्य मानतो आणि त्यामुळेच आपल्याला मृत्यूची भीती वाटते. पण खरं तर आपण कोण आहे? तर नित्य आहोत. जन्म मृत्यू कोणाचा होतो मग? देहाचा. देहाचा. आपण काय आहोत? देह नाही. नाही. आपण शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत. देह आपल्या स्वरूपात उत्पन्न होतो, आपल्या स्वरूपात स्थिर राहतो आणि आपल्या स्वरूपातच लय पावतो. म्हणून काल आनंद स्वरूप. सच्चित आनंद स्वरूप. काल तत्व चा पगडा पडल्यामुळं आपण स्वतःला जन्मणारा आणि मरणारा समजतो. पुढचं 5वं तत्व आहे नियती. आपल्या व्याप्तीवर मर्यादा. आत्मा इथेही आहे, नांदेडलाही आहे, दिल्लीतही आहे, अमेरिकेतही आहे. आकाश जसं सर्व व्यापक आहे तसं आपला आत्मा, शिव सर्व व्यापक आहे. आणि पण आपण स्वतःला जीव समजलो, 3.5 हाताचा देह समजल्यामुळं आपण काय म्हणतो? मी व्यापक नाही, मी या देहातच व्यापक आहे. मी जीव आहे, मी शंभू उंबरग्यात आहे, मी नांदेडमध्ये आहे, मी राणी सावरगावला आहे, मी पुण्यात आहे, मी मुंबईत आहे. स्वतःला आपल्या व्यापक तत्वावर मर्यादा आणतो. शिव कसा आहे? सर्व व्यापक आहे. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षला शंकरची शंकर. शिव सर्वा घटी भरला, रीता ठाव नाही उरला. आपला आत्मा सर्वांमध्ये भरलेला आहे, सर्व ठिकाणी उपस्थित आहे. पण आपण स्वतःला देह मानल्यामुळे आपल्यावर कोणत्या तत्वाचा पगडा बसतो? नियती. तर नियती म्हणजे काय कळालं? बोला, नियती. जय गुरुदेव. नियती म्हणजे आपला आत्मा व्यापक असून बी आपण काय विचार करतो? मी इथं आहे, मी तिथं आहे, मी एका जागीच आहे अशी जाणीव होणे. मी सगळीकडे असताना सुद्धा मी एका जागीच आहे अशी जाणीव होणे. एक आत्मा सर्व ठाई. आपण स्वतः व्यापक असूनही स्वतःला मर्यादित समजणं म्हणजे आपल्यावर नियती तत्वाचा पगडा पडतो. आता कुणाला सांगता येईल काल तत्व आणखीन? नियती तत्व. नियती बोला. जय गुरुदेव. नियती कंचुक. नियती कंचुक म्हणजे शिव कसा आहे? सर्व व्यापक आहे. आकाश तत्व आकाशासारखं सर्व व्यापक आहे. आत्मा पण सर्व व्यापक आहे. पण नियती कंचुकाच्या आवरणामुळे आपण जीव स्वतःला 3.5 हाताचा देह समजतो. देह समजल्यामुळे आपण मर्यादित म्हणजे
स्वतःला जे व्यापक तत्व आहे आकाशासारखं सर्व व्यापक, पण आपण स्वतःला मर्यादा आणतो. खर तर जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे स्वरूप गाडे, आपण सर्व व्यापक आहोत. सर्वचा आत्मा म्हणजे आपणच आहोत. आपण म्हणतात भाऊ, सांगणारे आप्पा, ऐकणारे आप्पा, सर्व भूती आप्पा. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. नियती तत्वामुळे आल्यामुळे आपण स्थळ आणि काळाच्या मर्यादेने बांधल्या जातो. हे 5 कंचुक ही मायेची शस्त्र आहेत. ही माया त्या 5 कंचुकाला आपल्या सोबत घेऊन ह्या शिवाला म्हणजे आपल्या आत्म्याला बंधनात टाकते. पहिलं तत्व, हे 5ही तत्व कुणाला सांगता येतील? बोला. 5 कंचुके आत्ताच झाले आपलं, सांगता येतील? हा, एक सांगा सर. एक कला कंचूक, 2 हा. विद्या कंचूक, 3 राग कंचूक, 4 काल कंचूक आणि 5 नियती कंचूक. ओम बरोबर. नमः शिवाय. हा, हे सविस्तर सांगता येतील डॉक्टर ताई तुम्हाला? हो, प्रयत्न करते भाऊ. हं. जय गुरुदेव. सर्वज्ञ असून अजून प्रयत्न का? हा, एवढ्या लवकर कुठे होणार आहे? नंबर 1, कला कंचुक. कला कंचुक म्हणजे शिव कसा आहे? सर्व करता आहे. पण आत्मा पण सर्व करता आहे. मी कोण आहे? आत्मा आहे. हे दृढ निश्चय केलं पाहिजे की मी देह नाही. ह्या कला कंचुकामुळे हा जीव स्वतःला देह समजतो. त्यामुळे तो माझी शक्ती कमी आहे, मर्यादित, म्हणजे मी अल्प करता आहे, मला हे जमणार नाही करायला, असं समजतो. म्हणजे कला कंचुक. दुसरं आहे विद्या कंचुक. तर विद्या कंचुकाचं काय की शिव हा सर्वज्ञ आहे. मग आत्मा पण सर्वज्ञ आहे, सर्वांच्या ह्याच्यात असलेला. तर तो विद्या कंचुकामुळे, त्याच्या आवरणामुळे मी देह समजून मी स्वतःला अल्पज्ञ समजू लागतो. त्यालाच विद्या कंचुक म्हणायचं. तिसरं आहे राग कंचुक. राग कंचुक म्हणजे काय? खरं तर शिव कसं आहे? नित्य तृप्त, म्हणजे तृप्त आहे. आत्मा पण तृप्त आहे, पण आत्मा आणि शिव एकच. एकच. म्हणजे आता स्वतःला समजण्यासाठी म्हणाले. तर आत्मा पण तृप्त आहे. आता मी आपण अभ्यास करताना की आत्मा पण तृप्त आहे, पण राग या कंचुकामुळे, आवरणामुळे मी स्वतःला देह समजते. म्हणजे देह समजल्यामुळे, आपण स्वतःला देह समजल्यामुळे मी म्हणजे तृप्त नाही. तर मला खूप इच्छा आहेत म्हणजे आपल्या कामावर पण आपण बंधन आणले. अपूर्णतेची भावना येणं, म्हणजे मला हे पाहिजे, आणखीन माझ्याजवळ नाहीये, असं आपण, ही जी भावना आहे. मला वाटते भाऊ की एवढी डिग्री घेऊन मी आणखीन ह्या पोस्टला जायला पाहिजे होतं, मी असं करायला पाहिजे होतं, आणखीन कमी पडले. ती भावना म्हणजे राग कंचुक. बरोबर आहे. तर हे 3 झाले. आता चौथं आहे कालकंचुक. कालकंचुकामध्ये खरं तर शिव कसे आहेत? नित्य. पण आत्मा, शिव आणि आत्मा एकच. आत्मा पण नित्य आहे. नित्यानित्याचा विवेक असला पाहिजे. तसंच कुणाचं म्यूट चालू आहे का? कालकंचुकामुळे आपण स्वतःला अनित्य समजतो. देह मानल्यामुळे आपण स्वतःला अनित्य समजतो. तर आपण स्वतःला नित्य, म्हणजे मी जन्म मृत्यूपासून वेगळा, ही भावना म्हणजे कालकंचुक. नियती कंचुक. तर आत्मा आणि शिव हा सर्व व्यापक आहे, आकाशासारखा. पण ह्या कंचुकाचं आवरण आल्यामुळे हा जीव स्वतःला 3.5 हाताचा देह आहे असं समजतो. त्यामुळे स्वतःच्या व्यापक तत्वावर मर्यादा आणतो आणि स्थल काळ सर्व व्यापकाच्या वर मर्यादा आणणं. मी एवढंच आहे हे समजणं म्हणजे नियती कंचुक. जय गुरुदेव. खूप छान सांगितलं ताई. सर्व करता असूनही स्वतःला अल्प करता मानतो, हे कला कंचुक आहे. सर्वज्ञ असूनही स्वतःला अल्पज्ञ समजतो, हे विद्या कंचुक आहे. पूर्ण तृप्त असूनही हे पाहिजे ते पाहिजे अशी इच्छा करतो, हे राग कंचुक. नित्य असूनही स्वतःला जन्मणारा मरणारा मानतो, हे कोणतं काल आहे.
आणि सर्व व्यापक असूनही स्वतःला देहापुरता मर्यादित मानतो आणि स्थळ काळाच्या नियमाने बांधला जातो. हे 5वं नियती. तर 7 तत्व आहेत. पहिले 5 आणि 7 किती झाले? 12. आता आपण 6 बघितलो. पहिलं माया, पुन्हा कला, विद्या, राग, काल आणि नियती. तर 7वं तत्व आहे पुरुष. जेव्हा आत्मा किंवा शिव या कंचुकानी मर्यादित होतो त्याला जीवात्मा किंवा पुरुष म्हणतात. जेव्हा शिव या 5 कंचुकानी 5 आवरणाने मर्यादित होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? जीवात्मा किंवा पुरुष. तर पुरुष कशाला म्हणायचं? बोला. पुरुष जेव्हा बोला ताई, बोला, कोण बोललं? जेव्हा शिव किंवा आत्मा या 5 कंचुकानी मर्यादित होतो तेव्हा त्याला जीवात्मा किंवा पुरुष म्हणतात. आलं का लक्षात? हो हो आलं. कशाला म्हणतात पुरुष? हा सांगा. जेव्हा शिव किंवा आत्मा या 5 तत्वांनी मर्यादित होतो त्याला पुरुष म्हणतात. या 5 कंचुकानी या 5 तत्वांनी मर्यादित होतो तेव्हा त्याला जीवात्मा किंवा पुरुष म्हणतात. राहिलेल्या भागाचं चिंतन आपण उद्याच्या पाठात करू. यानंतर गुरुदेव होईल, पुन्हा साधकाचे अनुभव होतील, पुन्हा अप्पा प्रसाद पुढं म्हणतील आणि आपण त्यांच्या पाठीमागे म्हणून अप्पाचं दर्शन घेऊन आपली मानस पूजातून आपल्याला जागे व्हायचं आहे. अजूनही आपली कोणती पूजा चालू आहे? मानस पूजेत आहोत आपण. अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. अप्पा आपल्याला शिवयोग शास्त्र सांगत आहेत. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी.